भारतातील एक असा डाळवर्गीय पदार्थ की जो बदाम काजूपेक्षा 100 पट पॉवरफुल आहे. आत्ताच केलेल्या अभ्यासात या डाळीला जगातील सगळ्यात पॉवरफुल कडधान्य मानलं गेलंय. प्रोटीन म्हणजेच प्रथिने यांचं पॉवर हाऊस सगळ्यात मोठ्या प्रमाणात यामध्ये कॅल्शियम आहे, फायबर देखील आहे. पण हा पदार्थ दुर्लक्षित आहे. हे कडधान्य मूठभर ज्याच्यामध्ये अंड्यापेक्षा 4 पट प्रोटीन तर दुधापेक्षा 10 पट कॅल्शियम असतं. ही वस्तू आहारात योग्य प्रमाणात वापरल्यास तुमचे स्नायू तर मजबूत होतात, पण अगदी ताकद इतकी येते की तुमचं अंग लोखंडासारखं टणक होत आहे. आणि हे शास्त्रज्ञांनी सिद्ध देखील केलंय. शरीरात प्रोटीनची गरज भागवायची म्हणून नॉनव्हेज पदार्थ खायचे, अंडी खायची, मांस, मटण, चिकन खायचं आणि कॅल्शियमची कमतरता भागवण्यासाठी लोक दुधाचा समावेश करतात. पण आता या दोन्ही पदार्थांपेक्षा जबरदस्त प्रोटीन आणि कॅल्शियम असणारं एक कडधान्य इतकं जबरदस्त त्याचे गुणधर्म आता सापडलेले आहेत की ते जर आहारात तुम्ही मूठभर जरी दररोज घेतलं तर तुम्हाला आयुष्यात कुठलाही आजार होणार नाही. यात पोषण तत्व इतके जबरदस्त आहे की जे काजू, बदाम, अंजीर अगदी अशा महागड्या फळांना, 1000 रुपये किलोच्या फळांना महाग त्या ठिकाणी लाजवण्यासारखे आहेत. एनर्जीने युक्त आहे, पचनक्रिया सुधारते, याने ताकद मिळते, तुमची ब्लड शुगर मेंटेन होते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर जातात आणि हे सगळं करून तुमची रोग प्रतिकारक क्षमता इतकी प्रचंड कमालीने वाढते की तुमचा विश्वास बसला नाही. आणि लाखो रुपये तुमचे दवाखान्याच्या खर्चावरचे वाचू शकतात ही छोटंसं कडधान्य अगदी मूठभर जरी खाल्लं तरी. तर व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत की कोणतं मूठ हे कडधान्य आहे, शरीरावर याचे कसे फायदे होतात, याचे गुण काय आहेत, शरीरावर कोणते कोणते फायदे याचे होतात. याचे भरपूर फायदे आहेत, पण प्रत्येक फायदा घेण्यासाठी ही खाण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे सर्वच फायदे मिळवायचे असतील तर सर्वच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, अन्यथा चूक जर झाली तर दुष्परिणाम होऊ शकतो. व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. एक असं कडधान्य की मूठभर जरी दररोज खाल्लं तर ज्यामधून प्रोटीन आणि कॅल्शियम हे दुधापेक्षा, ताक, अंडीपेक्षा, तुमच्या चिकन मटनपेक्षाही 10 पट मिळून जातील. 100 पट प्रोटीन आणि कॅल्शियम तुमच्या शरीरात असेल आणि तुमचे स्नायू मजबूत होतील आणि तुमचं अंग लोखंडासारखं टणक होईल. तर आपण सगळ्यात आधी ही वस्तू काय आहे हे एकदा समजून घेऊ. अभ्यासात काय निदर्शनास आलंय ते समजून घेऊ. प्रत्येक याने कोणते फायदे होतात आणि ते फायदे घेण्यासाठी प्रत्येक याची खाण्याची पद्धत वेगळी आहे, ते देखील आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही बघितला, जो की पुढील 5 ते 6 मिनिटात संपून जाईल, पण हे 6 मिनिटं नक्कीच तुमच्या आयुष्यातले दवाखान्याचे 6 लाख रुपये वाचू शकतात. प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी अनेकदा लोक आहारात अंडी आणि दुधाचा समावेश करून घेतात. या दोन्ही पदार्थांमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम अत्यंत चांगल्या प्रमाणात असून मसल्स म्हणजे तुमचे स्नायू मजबूत होण्यास फायदा होतो. पण आता एक अभ्यासात असं निदर्शनास आलेलं आहे की एक वाटीभर हे कडधान्य ज्याचं नाव आहे चवळी, तर एक वाटी चवळीमध्ये तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की एका वाटीभर चवळीमध्ये 2 ते 3 अंड्यांपेक्षा जास्त प्रोटीन असतं. होय, एक चिकनमध्ये जितकं प्रोटीन असतं त्यापेक्षाही जास्त प्रोटीन याच्यामध्ये असतं. आता हेल्थ लाईनने असाही अहवाल दिलेला आहे की तुम्ही चिकन मटन ऐवजी जर चवळी जरी खाल्ली तरी तुमचं शरीर लोखंडासारखं मजबूत बनू शकतं, कुठलाही आजार तुमच्या अंगाला शिवणार आहे. चवळीतील पोषण तत्व जर आपण बघायला गेलं तर हेल्थ लाईनने दिलेल्या अहवालानुसार चवळी ही शाकाहारी व्यक्तीच्या प्रोटीनसाठी सर्वात चांगला स्रोत आहे. म्हणजे जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांनी चवळीचा समावेश आहारात केलाच पाहिजे. चवळी हे असं बीज असतं की तुम्ही पाहिलं असेल की याचा क्रीम कलरचा एक त्या ठिकाणी कण येतो आणि त्यावर काळसर एक चट्टा येत असतो, त्या चट्ट्यावर पांढऱ्या कलरचा एक टिपका असतो. तर ह्या काळ्या टिपक्यावर देखील संशोधन झालंय आणि त्यामधून देखील प्रचंड गोष्टी आज समजलेल्या आहेत. अगदी जगभरात आनंदाचं वातावरण आहे, कारण की ही गोष्ट भारतात पूर्वीपासून खाल्ली जाते. फक्त खाण्याची पद्धत बदलली तर दवाखान्याचा खर्च संपलाच म्हणून सौदा. चवळीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर आणि मिनरल्स भारंभार भरलेलं असतं. एक कप चवळी अर्थात 100 ग्रॅममध्ये 13 ग्रॅम प्रोटीन्स असून अंड्याच्या तुलनेत दुप्पट प्रोटीन असते. आता कॅल्शियमच्या बाबतीत बोलायचं झालं तर दुधामध्ये साधारणपणे दुधापेक्षा 4 पट प्रोटीन असतं. म्हणजे 100 मिलीलिटर दुधात 3.4 ग्रॅम प्रोटीन म्हणजे प्रथिन असतात, पण चवळीत जवळपास 12 ग्रॅम प्रोटीन असतात. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार चिकनपेक्षाही चवळी खाणं फायदेशीर मानलं जातं. शरीरात अधिक ऊर्जेसाठी चवळीचा समावेश करून घेण्यात असं अभ्यासात सांगण्यात आलं आहे. आता कोणते फायदे होतील? पहिला फायदा, जबरदस्त एनर्जी येईल. होय, शरीरामध्ये एनर्जीची कमतरता होणार नाही, कायम तुम्हाला ताजं तवानं वाटेल. चवळीमध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे दिवसभर तुमच्या शरीरातील एनर्जी राहण्यास मदत होईल. झालं याच्यात होतं कसं की प्रथिन आहेत, कॅल्शियम आहे, एनर्जी आहे, पण याच्यामध्ये फायबर असल्यामुळे तुम्हाला हे एखाद्या मोठ्या बॅटरी सारखं काम करेल. पोटात गेलं की हळूहळू ऊर्जा
त्या ठिकाणी याच्यामधून निघत राहते आणि दिवसभर तुम्हाला पुरेल इतकी ऊर्जा मिळत राहते, ज्यामुळे थकवा जाणवत नाही. तुम्ही जर मांसाहार करत नसाल, व्हेज असाल, तर तुम्हाला चवळी खाणं तुमच्या एनर्जीसाठी अतिशय उपयुक्त आहे. मॅंगनीज याच्यामध्ये असल्यामुळे शरीरात इन्स्टंट एनर्जी मिळून देते आणि यामध्ये थकवा दूर करते. आता कसं खायचं व्हिडिओमध्ये शेवटी सांगणारच आहोत, जे फार महत्त्वाचं आहे. ते ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका, नाहीतर उपयोग नाही. पचनक्रियेसाठी खूप उत्तम आहे. पोटाचे त्रास कमी होतात. चवळीच्या भाजीत असणारे फायबर पचनासंबंधी समस्या दूर करतात. अन्न लवकर पचतं, पोट स्वच्छ राहिल्याने दुखण्याचा त्रास कमी होतो आणि पोटाच्या संबंधित त्रास कमी करण्यास मदत करते. ताकद मिळते. तिसरा फायदा, चवळीमध्ये पॉवरफुल अँटीऑक्सिडंट असून याला अँटीऑक्सिडंटचा खजिना म्हटलं जातं. अँटीऑक्सिडंट शरीराला ऊर्जा प्रदान करून लोखंडाप्रमाणे टणक बनवण्यास, ताकद देण्यास मदत करतात. इतकंच नाही तर शरीराला यामुळे जबरदस्त एनर्जी मिळते. डायबिटीससाठी रामबाण उपाय. ज्यांना डायबिटीस आहे, रक्तातली साखर वाढलेली आहे, अनेक अभ्यासात सिद्ध झाले की चवळी ही रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते. डायबिटीसच्या रुग्णांना याचा फायदा मिळतो. त्यामुळे आहारात नियमित चवळीचा उपयोग करून घ्यावा. अनेक डॉक्टरही नियमित चवळीची भाजी खाल्ल्याचा सल्ला देतात. रक्तातील साखर कमी करायची असेल तरी हा उपाय चांगला आहे. आता वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. वजन जर कमी करायचं असेल तर नाश्त्यामध्ये चवळीचा समावेश केल्यास दिवसभर तुम्हाला भूक लागत नाही, पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त खाणं टाळता आणि तुमचं वजन जबरदस्त रीतीने कमी होतं. याबरोबरच नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार चवळीमध्ये पॉलिफेनॉलचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे अँटीऑक्सिडंट काम करतात. पेशींचं नुकसान टाळण्यास मदत होते. आजारांपासून देखील संरक्षण होतं. प्रचंड तुमची रोगप्रतिकारक क्षमता याची वाढत असते. एवढंच नाही तर त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. त्वचेमध्ये चवळीमध्ये आढळून येणारे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए प्रथिनामुळे त्वचा देखील सुदृढ असते. आता हे कसं खायचं, तर खाण्याची पद्धत फार सोपी आहे. तुम्ही ही जी काय चवळी आहे तर हिची डाळ न खाता ही पूर्ण चवळीच आहारामध्ये घेतली पाहिजे. याची तुम्ही भाजी करू शकता किंवा याचा एखादा स्नॅक्स बनवून ठेवू शकता, तो तुम्ही जाता येता खाऊ शकता. त्यासाठी तुम्ही ही चवळी त्या ठिकाणी भाजून घ्यायची आहे आणि यावर तुम्ही मीठ, मिरची त्या ठिकाणी टाकून किंवा एखादा चाट मसाला टाकून याचं एक चाटही बनवू शकता. किंवा तुम्ही याला रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी देखील त्या ठिकाणी खाऊ शकता. त्याचा फायदा तुम्हाला जास्तच होईल. याला मोड आलून खाण्याचे देखील त्या ठिकाणी उपयोग केले जातात, तर ते देखील अजून जास्त लाभदायी होतील. मोड आलेले खाल्ल्याने त्या ठिकाणी वजन देखील कमी होत असतं. दिवसाभरामध्ये 50 ते 100 ग्रॅम चवळीचा समावेश जर तुम्ही केला तर तुम्हाला कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता कधी भागणार नाही. विशेष करून जी लोक व्हेज आहेत, म्हणजे जी लोक कधीही नॉनव्हेज खात नाही, त्यांनी तर चवळीचा आवश्यकच त्या ठिकाणी आहारामध्ये समावेश केला म्हणजे केलाच पाहिजे. यासाठी तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये चवळीच्या डाळींचा वापर करू शकता, जेणेकरून पूर्ण आहारामध्ये याचा वापर होईल, समावेश होईल आणि तुम्हाला प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता कधीही पडणार नाही. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आवश्यक आहे ते कळवायला विसरू नका. धन्यवाद.